खरोखर आपण किती भाग्यवान आहोत की दोन सत्पुरुष हे परमहंस स्थितीला पोहोचलेले आपण 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 त्यांचे दर्शन घेऊ शकलो किंवा त्यांच्याबरोबर जगलो. तर एक किस्सा मला समोर सांगावासा वाटतो. ही घटना मोरपत्त्याला आम्ही होतो आणि आपले प्रभात कुमार त्यांच्या मंडळी सगळं आपण तिथे आलो आपण तिथे जमलो होतो. हॅलो. तर तेव्हा त्यांचे एक नातेवाईक कॅनडाहून आले होते आणि ते म्हणाले की दादा आपल्याला रामानंद महाराज आपल्याला फार पूर्वीची ओळख असल्यासारखा वाटतो, खूप जवळीचा वाटतो, काय अंतर वाटत नाही. तर मग शुभांगी पण होते. दादाने एक प्रश्न असा आम्हाला टाकला, आपल्याकडे बाबा काय आहे, असे लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात, आपल्याकडे काय तर दिसत नाही. तर आम्ही कोणी उत्तर देऊ शकलो नाही. शेवटी दादाच बोलले जे मी शब्द ऐकले आहे. दादा काय बोलले, सगळीकडे मोठे मोठे सत्संग होतात, प्रवचन होतात, काय काय मोठे मोठे कार्यक्रम वगैरे वगैरे दिसतात. आपल्याकडे तसं काही दिसत नाही. आपल्याकडे सगळे आंतरिक क्रिया असते. हे दादा बोलले नाही, हे मी सांगतोय. पण दादाचे शब्द असे होते की सगळीकडे जे आहे ते आपल्याकडे बिलकुल नाही आहे, म्हणजे आपल्याकडे आहे ते कुठेच नाही आहे. म्हणजे आणि ही गोष्ट काय साधारण नाही आहे, अशीच बोललेले नाही आहे, त्यात खूप तथ्य आहे. आणि अशी एक घटना म्हणजे वास्कोला जेव्हा एका उद्घाटनात भक्तराज महाराज फॅक्टरीचं, म्हणजे आपले मदन कामत, मुंबईचे मदन कामत यांची फॅक्टरीचे उद्घाटन बाबा गेले होते. 8 दिवस देह ठेवायच्या अगोदर. तर तिथे एक साधक आला, सनातन आपला. तो त्यांनी प्रश्न केला दादांना, भक्तराजांना, की मला तुमचं मूळ स्वरूपाचं दर्शन मिळेल का. तर भक्तराजांची सवय नेहमी असायची. तात्या भोसले तिथे होते. तात्या भोसलेनं विचारलं, बाबा तो काय बोलतोय, काय म्हणतोय. तात्या पण चकित झाला, कारण हा प्रश्न फार काय रिॲक्शन होईल बाबांचं. तर तात्याने सांगितलं, तो तुमचं मूळ स्वरूप दर्शन मागतोय, म्हणजे बघायचं आहे म्हणजे. भक्तराजाने त्याला उत्तर काय दिलं. भक्तराज बोलले त्या वेळेला, माझे स्वरूप म्हणजे प्रगट रूप दाखवलं ना, तर बारीक बारीक जीव आणि लहान पक्षी वगैरे त्यांच्यावर एवढा परिणाम होईल, खूप अंतरावर त्याचा परिणाम होईल. हे बाबांनी बोललेले शब्द आहेत. म्हणजे त्यांची ताकद त्यांनी काय जास्त दाखवलं नाही लोकांना, पण त्यांच्याकडे जी ताकद होती, म्हणजे खरोखर दादा बाबा आपल्याला आपल्याबरोबर ज्या तऱ्हेने वागत होते, त्यांची आपल्याला महानता दिसली नाही, पण त्यांना खूप म्हणजे 1-2 योग पुरुष कारण या लहान लहान गोष्टी लोकांसमोर आल्याशिवाय आपल्याला, म्हणून मला वाटलं की लोकांना याची जाणीव देऊ. कारण मोठे मोठे तत्सम होतो,
आपल्याकडे छोटासा परिवार, बाबादादांनी प्रचार केव्हाच केला नाही आणि कुठेही तुम्ही स्थिर आहात तिथेच राहा, आपल्याकडे या, असं कोण कुणाला हे केलं नाही. हरिओम दत्त.